नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ विकी बागल। तर मित्रांनो, आज आपण एक चांगला व्हिडिओ बनवतोय। आज आपण वात पित्त कफ हे आपल्या आरोग्यातले सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो कसा समतोल केला पाहिजे, वात पित्त कफ कसं समतोल केलं पाहिजे याविषयी आपण आज थोडक्यात माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये जर वात आपल्याला जर कंट्रोल ठेवायचं असेल, वाताचं प्रमाण जर आपल्याला वाटत असेल वाढू नये, तर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नियमित आरोग्यामध्ये आपण जे तेल वापरतो, रिफाइंड तेल, ते आपण प्रथमतः बंद केलं पाहिजे। शुद्ध लाकडी घाण्याचं तेल आपण आपल्या नियमित आहारामध्ये वापरणं गरजेचं आहे। डबल रिफाइंड, 3 वेळा रिफाइंड असं केलेलं जे तेल आहे ते आपल्या आरोग्याला हानिकारक आहे, ते कुठेतरी आपण बंद केलं पाहिजे। त्याचबरोबर पित्त जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल, पित्तावर जर आपल्याला व्यवस्थित जर समतोल ठेवायचा असेल, तर मित्रांनो आपण देशी गावरान गाईचं तूप आपण आपल्या आहारामध्ये वापरलं पाहिजे। त्याचबरोबर लवंग असेल, मिरे असेल, जिरे असेल, हिंग असेल, ह्या सर्व भाजून जर आपण आपल्या नियमित आरोग्यामध्ये आपण त्याचा वापर केला तरी सुद्धा आपण पित्तावर चांगल्या प्रकारचा कंट्रोल करू शकतो, समतोल ठेवू शकतो। जर पैलवान लोक असतील जे रोज त्यांचं वर्कआउट असतं, त्यांनी म्हशीचे तूप खाल्लेलं चांगलं, आणि त्याचबरोबर देशी गावरान गाईचे तूप जर आपण नियमित आहारामध्ये वापरलं तर अतिशय उत्तम आहे। त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं पित्ताचं प्रमाण वाढणार नाही। आणि पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये जर आपण तूप जर वापरलं तरी सुद्धा एक चांगल्या प्रकारचे आपले हेल्थ राहील, चांगल्या प्रकारे आपलं आरोग्य राहील। मित्रांनो, आता सर्वात शेवटचा महत्त्वाचा विषय म्हणजे कफ म्हणजे लहान मुलांना कफाचं प्रमाण वाढतं, त्याचबरोबर वृद्धांना सुद्धा कफाचं प्रमाण वाढतं उतरत्या वयामध्ये। तर कफ कसं आपण कंट्रोल ठेवलं पाहिजे, बऱ्याच लोकांची मला प्रश्न असतात, डॉक्टर कफ कंट्रोल ठेवण्यासाठी काय करायचं? तर आम्ही कफावर एक सर्वात रामबाण आपल्या घरगुती औषध म्हणजे आपलं काकवी असते, गूळ असतो, त्याचबरोबर आपण जे महू असते आपल्यामध्ये, महवाळ जे असतं, महवाळाचा ओरिजिनल जर तुम्ही मध जर नियमित वापरला हिवाळ्यामध्ये तर चांगल्या प्रकारे कफासुद्धा आपण कंट्रोल करू शकतो, समतोल ठेवू शकतो। त्याचबरोबर त्रिफळा चूर्ण असेल, हिरडा, भेडा, आवळा, ह्या सर्व गोष्टी जर आपण त्रिफळा चूर्णामध्ये वापरल्या जातात, त्या गोष्टींचं जर आपण सकाळी मधाबरोबर किंवा काकवीबरोबर त्याचं सेवन केलं तरी सुद्धा कफावर एक चांगल्या प्रकारे समतोल आपण ठेवू शकतो। मित्रांनो, येत्या काळामध्ये आपण चांगल्या प्रकारचं आयुर्वेदिक असेल, निसर्गोपचार असेल, या माध्यमातून लोकांना चांगल्या प्रकारचे औषध देण्याचा प्रयत्न करतोय, निसर्गाच्या सानिध्यात राहून लोकांना चांगल्या प्रकारची थेरपी देण्याचा प्रयत्न करतोय। आणि आपण मसाज असेल आणि त्याचबरोबर अनेक ज्या गोष्टी असतील निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाला रिलेटेड, त्या देण्याचा आपण नक्की प्रयत्न करू। तुम्हाला माझी माहिती कशी वाटली ही नक्की आणि आवर्जून मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि येत्या